नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण SRPF गट क्रमांक 7 दौंड 16 मे 2026 रोजी झालेल्या पेपरचे अंकगणिताचे सविस्तर विश्लेषण पाहतो आहोत. चला तर मग जराही न वेळ घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. आता हा प्रश्न आपण पुन्हा लिहून घेऊया. इथं ते आपण बॉडमास रूल यूज करणार आहे. बॉडमास रूल म्हणजेच काय, ब्रॅकेट पहिला सॉल्व करायचे. आता अंश पहिला सॉल्व करून घेऊया आपण. काय होतोय हा 16 अधिक 18 अधिक 23 अधिक, आता हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. किती होणार आहे? 33 वजा 11 मायनस 11 होणार आहे, बरोबर. आता पुन्हा अंश करतोय मी पहिला. इथं 16 अधिक 18 वजा, तर 23 वजा 11 किती होणार आहे? 12 होणार आहे, बरोबर. आता हा पूर्ण ब्रॅकेट सॉल्व झालेला आहे. तर 16 अधिक 18 वजा 6 काय, 18 वजा 12 किती होणार आहे? 6 होणार आहे. 16 अधिक 6 किती होईल? 22. 22 अंशला येईल. आता छेदाचं बघूया काय होतंय. 5 गुणिले 3 प्लस 7/9 होणार, कारण डिव्हिजन आहे याच्यामध्ये, ब्रॅकेट नाही आहे, ऑफ नाही आहे. आता डिव्हिजन पहिला करतोय आपण. गुणिले 36 वजा 2 गुणिले 16, 9 चोक 36 म्हणजे किती होणार? आता हे 5 त्रिक 15. आता मल्टिप्लिकेशनचे सगळे घेऊया. डिव्हिजन झालेलं आहे. 7 चोक 28 वजा 32 किती होणार आहे? आता त्यानंतर मल्टिप्लिकेशन नंतर ॲडिशन घेऊया. 8 आणि 43 वजा 32 11 उत्तर येणार आहे. म्हणजेच उत्तर काय येणार आहे? 22/11 बरोबर किती उत्तर येईल? 2. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. 66 भागिले 449 64 भागिले 453 यांची तुलना करा. म्हणजे यापैकी कोणतं साईन इथे येणार आहे ते फाइंड करायचं. आता इथे या दोघांच्या मध्ये म्हणजे 66 449 64/453 यामध्ये अंश मोठा आहे, बरोबर. याच्यापेक्षा अंश मोठा आहे. छेद कुणाचा मोठा आहे? याचा मोठा आहे. ज्याचा अंश मोठा आणि छेद लहान असतो, ज्याचा अंश मोठा आणि छेद लहान असतो, ती संख्या मोठी असते. म्हणजेच 66/449 मोठी आहे 64/453 पेक्षा. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. 1 ते 103 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? आता विषम संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला काय आहे? स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. इथे n कसा फाइंड करतोय आपण? n+1 डिवाइड 2 म्हणजेच 103 प्लस 1 भागिले 2 किती येणार? 104 भागिले 2 बेपंचे 10 बेदोणी 4 52चा वर्ग जो काय असेल तर या सर्व विषम संख्यांची बेरीज असेल. म्हणजे 2704 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. 1 वजा 1/2 गुणिले 1 वजा 1/3 गुणिले 1 वजा 1/4 गुणिले 1 वजा 1/n बरोबर किती? सिंपल आहे क्वेश्चन. दिसताना डिफिकल्ट दिसतोय. पहिला हा सॉल्व करून घेऊया. 1 वजा 1/2 किती येणार आहे उत्तर? म्हणजे 1 मधून अर्धा गेला, अर्धा शिल्लक राहील. आता 1 वजा 1/3 हा सॉल्व करून घेतोय आपण. 3 वजा 1 तिरकस गुणाकार करतोय म्हणजे 2/3 आला. त्यानंतर पुढचा कोणता आहे? 1 वजा 1/4 म्हणजेच 1 वजा 1/4 बरोबर किती येणार आहे? 4 वजा 1 3/4 म्हणजे याचं उत्तर काय येते बघा. 1/2 गुणिले 2/3 गुणिले 3/4 गुणिले n-1 डिवाइड n. ओके. आता हा 2 या 2ला कॅन्सल होईल, हा 3 ह्या 3ला कॅन्सल होईल, असे n-1 सुद्धा कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहील? फक्त हा 1 राहील आणि इथला हा n राहील. म्हणजे 1/n आपलं उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्रमांक 5. 6.2/3 8.3/4 10.2/5 आणि 5.1/6 मसावी किती? आता अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. पहिला हे सॉल्व करून घेऊया. 6 18 19 20 20/3 8 24 27 भागिले 4 50 आणि 2 52 भागिले 5 आणि 31/6 असं आपण क्वेश्चन आपल्या चॅनलवर पाहिलेला आहे. इथून पुढे जा म्हणजे मसावी काढा, हा असा प्रश्न आपण पाहिलेला आहे. यूट्यूबला शॉर्टवरती सुद्धा हा क्वेश्चन आहे. यामध्ये आपण काय करतोय? अंशाच्या ठिकाणी
अंशाला कोण आहेत त्यांचे आपण काय करतोय, अंशाला ज्या संख्या आहेत त्यांचा मसावी घेतोय. अंशस्थानी जे संख्या आहेत त्यांचा मसावी घ्यायचा आणि छेदाला ज्या आहेत त्यांचा लसावी घ्यायचा. छेदाचा काय घेतोय, लसावी घेतोय. आता अंशाला काय आहेत 20, 27, 52, 31. 31 ही मूळ संख्या आहे. त्यामुळे यांचा कॉमन फॅक्टर काय, एक व्यतिरिक्त कोणताही यांना कॉमन फॅक्टर नसणार आहे. म्हणून यांचा मसावी काय येईल, मसावी येईल 1 आणि लसावी काय असणार आहे, लसावी आपण काय करणार आहे 3, 4, 5 आणि 6चा लसावी फाइंड करायचा आहे. यांचा लसावी किती येणार आहे, 60 लसावी येणार आहे बरोबर. कारण हे 3च्या टेबलमध्ये 60 आहे, 4च्या टेबलमध्ये, 5च्या टेबलमध्ये, 6च्या टेबलमध्ये 60 आहे. 30 होणार नाही कारण 4च्या टेबलमध्ये 30 नाही. ओके, 60 आपलं उत्तर असेल. मग आपलं उत्तर काय असणार आहे, मसावी अंशस्थानी लिहितो आपण आणि लसावी छेदस्थानी. 1/60 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. क्रमांक 6, 13, 19, 25, 31, 37 यातील 25वे पद काढा असं सांगितलेलं आहे. अंकगणिती श्रेणीमधील हा क्वेश्चन आहे. ए म्हणजे पहिलं पद काय आहे 13. डी म्हणजे डिफरन्स म्हणजे वजाबाकी. 19 वजा 13 किती डिफरन्स येतोय 6. 25 वजा 19 6 डिफरन्स येतोय. 31 वजा 25 6 डिफरन्स येतोय. 37 वजा 31 6 डिफरन्स येतोय म्हणजे 6 डी असणार आहे. आता इथे फॉर्म्युला कोणता आहे, 25वे पद काढायचं आहे म्हणजे टी ऑफ 25 काढायचं आहे आपल्याला. म्हणजे 25वी टर्म काढायची आहे. इथे फॉर्म्युला काय ए प्लस एन मायनस 1 इंटू डी असा फॉर्म्युला. ए किती आहे 13, एन आहे 25वे पद काढायचं त्यामुळे एन काय असणार आहे 25 मायनस 1 डी किती आहे 6. 13 अधिक 24 गुणुले 6 144 अधिक 13 किती होणार आहे 157 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7, पी क्यू इंटू आर एस बरोबर एस टी यू कॉमा एस टी यू प्लस व्ही डब्ल्यू एक्स बरोबर 1083, टी बरोबर 0, यू बरोबर 8, तर डब्ल्यू प्लस एक्स मायनस पीची व्हॅल्यू काढा असं सांगितलेलं आहे. आता टी 0 दिलेला आहे, यू 8 दिलेला आहे. एस टी यू काय होणार आहे, आता ही पूर्ण टर्म आपण लिहून घेऊया. एस टी यू प्लस व्ही डब्ल्यू एक्स बरोबर 1083. एस माहीत नाही आपल्याला, टीची व्हॅल्यू दिलेली आहे 0 आणि यूची दिलेली आहे 8 प्लस व्ही डब्ल्यू एक्स बरोबर 1083. आता आपण लिहू शकतोय व्ही डब्ल्यू एक्स बरोबर 1083 मायनस S08. म्हणजेच यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे इथं राहील 5 येणार आहे. 3 वजा 8 काय होणार 5 होणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5. एक्सची व्हॅल्यू मिळाली 5. डब्ल्यूची व्हॅल्यू काय असेल 8 वजा 1 किती होणार आहे 7. म्हणजे डब्ल्यूची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 7. आता एसची व्हॅल्यू काय असणार आहे आपल्याला माहीत नाही. कारण 10 वजा एस बरोबर व्ही. म्हणजेच काय लिहू शकतो आपण व्ही प्लस एस बरोबर 10 लिहू शकतोय. हे इक्वेशन एक लक्षात ठेवा. ओके, आपल्याकडे 2 व्हॅल्यू मिळालेत म्हणजे एक्स मिळाले, डब्ल्यू मिळालं, पी आपल्याला फाइंड करायचं आहे बरोबर. आता पुढे काय सांगितलं आपल्याला पी क्यू इंटू आर एस बरोबर एस टी यू. एसची व्हॅल्यू माहीत नाही, टीची 0 आहे आणि यूची काय आहे 8 आहे. आता समजा आपण या इक्वेशनवरून एसची व्हॅल्यू जर 4 ठेवली तर व्हीची व्हॅल्यू काय येईल 6 येईल. म्हणजेच एसची व्हॅल्यू 4 ठेवतोय 408. आता 408चे अवयव करायचे आपण की त्यांच्या 2 अंकी संख्या यायला पाहिजेत आणि त्यांचा गुणाकार 408 येईल. बे दोन्ही 4, बे चोक 8, बे के बे, बे दोन्ही 4, बे पंचे 10, बे के बे 17 त्रिक 51, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 दोन 24, 24 गुणुले 17 हे 2 फॅक्टर मिळाले बरोबर आहे. आता आपल्याला एसची व्हॅल्यू 4 पाहिजे. म्हणजे 17 गुणुले 24 असं लिहू शकतोय आपण. 17 गुणुले 24. एसची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 4, आरची 2, क्यूची 7 आणि पीची 1 मिळाली. पीची व्हॅल्यू इथे त्याप्रमाणे काय मिळाली आपल्याला, त्यावरून आपल्याला पीची व्हॅल्यू काय मिळाली 1 मिळाली. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे डब्ल्यू प्लस एक्स मायनस पी बरोबर 7 प्लस 5 मायनस 1 इज इक्वल टू 12 मायनस 1. 11 व्हॅल्यू असेल या इक्वेशनची. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल.
आता जो लास्टला SRPFचा पेपर झाला होता, त्यामध्ये अशा प्रकारचं एक्झाम्पल होतं. एकतर 1 आता हे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 वेळा म्हणजे 6 पर्यंत नंबर लिहायचे आणि त्यानंतर त्याचे रिव्हर्स नंबर लिहायचे. हा त्यांचा काय असतोय? वर्ग असतोय. या संख्येचा हा वर्ग असतोय. आता या संख्येचा वर्ग काय येणार आहे? 5 वेळा 1 म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 4, 3, 2, 1 म्हणजे पुन्हा हा आपला आहे आणि हा आपला n आहे. यावरून काय करतोय आपण? सिंपल यांची मल्टिप्लिकेशन केली तुम्ही, तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं. आन्सर काढण्याची सुद्धा ट्रिक आहे. पण सॉल्व्ह केल्यानंतर याचं उत्तर काय येईल? आपण जर सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर येईल 1, 2, 3, 4, 5, 5, 4, 3, 2, 1 असं यांचं उत्तर येणार. जर ट्रिक्सनं तुम्ही याचं उत्तर फाइंड करणार असाल तर काय करतोय आपण? आता 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा 1 आहे म्हणून 1, 2, 3, 4, 5 ओके. आता हे किती वेळा? 6 वेळा 1 आहे. हे आहे 5 वेळा 1 म्हणून काय लिहिणार आपण? 6 वजा 5 1 असणार आहे. त्यामुळे 1 वेळा काय करतोय आपण इथं? पुन्हा 5 लिहितोय आणि त्यानंतर रिव्हर्स नंबर लिहायचे 4, 3, 2, 1 म्हणजे हेच आपलं काय असणार आहे? इथं उत्तर असणार आहे. क्रमांक 9. 7 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 315 आहे, तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांचा गुणाकार किती? आता 7 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे? 315. 315 त्यांची बेरीज आहे. म्हणजे सरासरी जो असतोय तो मधला नंबर असतोय. म्हणून 7 ने डिवाइड करतोय आपण. 7 चोक 28, 7 पाचा 35. मग 45 त्या 7 नंबरमधला मधला नंबर असणार आहे तो. त्यांची सरासरी म्हणजे 45 हा मधला नंबर असणार आहे. आता इथे विषम संख्या कोणत्या असणार आहेत? 43, 41 आणि 39. इथे असणार आहे 47, 49 आणि 51. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्यांचा गुणाकार म्हणजे 39 गुणिले 51 करायचं आहे आपल्याला. आपलं उत्तर असेल 1989. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. चाऱ्याची एक घासडी 6 वासरे व 5 गायींना पुरते, तर याच मानाने 8 घासड्या चारा 24 वासरे व किती गायींना पुरेल असा प्रश्न आहे. आता एक घासडी 6 वासरे व 5 गायींना पुरते असं सांगितलंय त्याने. म्हणजे 8 घासड्या किती वासरांना पुरल्या पाहिजेत? 5 गुणिले 8 करतोय आपण म्हणजे 40 गायींना पुरल्या पाहिजेत आणि 48 वासरांना त्या पुरल्या पाहिजेत. ओके. पण इथं काय सांगितले तर किती गायींना पुरेल आणि वासरांची संख्या इथं कमी केलेली आहे. म्हणजे आता 48 वजा 24 म्हणजे 24 आलं. बरोबर? 24 वासरे. आता या 24 गायींना फक्त यांनी घातलेलं आहे. म्हणजे 24 गायी उरलेल्या आहेत. आता या काय करायचं आपल्याला इथं 6 वासरे म्हणजे 5 गायी. तर 24 वासरे जे उरणार आहेत, या उरलेल्या 24 वासरे बरोबर किती गायी? म्हणजेच काय 24 गुणिले 5 भागिले 6 साइन चोक 24 म्हणजे 20 गायी. म्हणजे 24 वासरे म्हणजे 20 गायी आणि या 40 आणि या 20 म्हणून 60 गायींना तो चारा किंवा तो चारा पुरणार आहे. 60 गायी. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11. 1/16चा घातांक आहे 2x बरोबर 0.0625 तर 256चा x किती असं सांगितलेलं आहे. आता इथे बघा आपण काय लिहितोय 16 म्हणजेच 2⁴ लिहू शकतोय आपण. 2⁴ म्हणजे 16 2x बरोबर 0.0625 तर आता हा काय होणार आहे 2⁸ होणार आहे x. ओके. आता हा 2⁴ आहे. वरती आणल्यावर काय होणार आहे 2⁻⁻4 होणार आहे. 2⁻⁴x काय होणार 0.0625 म्हणजेच काय आलं 2⁻⁸x बरोबर 0.0625. आता आपण हा असा लिहू शकतोय 1/2⁸x बरोबर 0.0625. आता 8xची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर आपलं उत्तर काय असेल
2⁸ बरोबर 1/0.0625. आता हे 0.0625 कसं लिहू शकतो आपण? एक पॉइंट नंतर 1, 2, 3, 4 घरे आहेत म्हणून 1, 2, 3, 4 आणि पॉइंट कॅन्सल करायचा, छेदाचा कॅन्सल करायचा आणि वरती शून्य मिळेल. 25 5 25 गुणिले 25 625. 25 चोक 100. 25 एके 25. 25 सक 150. म्हणजे 2⁸ ची व्हॅल्यू काय येणार आहे? 16. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. क्रमांक 12. आता अशा प्रकारचा जेव्हा क्वेशन येतो त्यावेळी इथून सोडवायला सॉल्व्ह करायचं. 2 + 1/3 हा आता मी क्वेशन वाचत बसत नाही. 2 इथून सॉल्व्ह करायचं. 2 + 1/3 काय होणार? 3 × 2 काय होणार? त्रिकच गुणाकार होतोय. 6 + 1/3 म्हणजे 7/3 होईल. त्यामध्ये ॲड किती केलंय? म्हणजेच काय? तर पुढे काय आहे? 4 + 1 याची व्हॅल्यू आपण काय काढली आहे? 7/3. आता हेच आपण कसं लिहू शकतोय? 4 + 3 अंशस्थानी येणार, 7 काय छेदस्थानाला राहणार. 7 चोक 28, 29, 30, 31, 31/7 याचं उत्तर आलेलं आहे पूर्ण याचं. 31/7. आता पुढे काय दिलंय? 3 + 1/31/7 म्हणजेच आपण कसं लिहू शकतोय? 3 + 7/31. आता 31 त्रिक 93, 93 + 7/31 म्हणजे याची व्हॅल्यू किती आली? 100/31. आता या पूर्णची व्हॅल्यू काय आलेली आहे? 100/31. पुढे काय सांगितलंय? 2 + 1/100/31. हेच कसं लिहू शकतो? 2 + 31/100. आता आपलं उत्तर काय येईल? 200. त्रिकच गुणाकार करतो इथं आपण भागिले 100. 231/100. आता याच पूर्णची व्हॅल्यू आपण फाइंड केली. आता पुन्हा काय 1 आहे त्यामुळे आता याची व्हॅल्यू 1/231/100 म्हणजेच आपलं उत्तर काय येईल? 100/231. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13. 25 मुलांचे सरासरी वजन 28 किलोग्रॅम आहे. समान वजनाची 2 मुले गटातून बाहेर काढून त्यांच्या जागी 3 नवीन मुले येतात. त्यामुळे सरासरी वजन 2 किलोग्रॅमने वाढते. नवीन प्रत्येक मुलाचे वजन बाहेर पडलेल्या प्रत्येक मुलापेक्षा 6 किलोग्रॅम जास्त असल्यास प्रत्येक नवीन मुलाचे वजन किती? इथे 25 मुलांचं सरासरी वजन किती आहे? 28 आहे, बरोबर? म्हणजेच त्यांची टोटल बेरीज किती येणार आहे? 25 गुणिले 28. 25 अट्टे 200, 20 आणि 25 दोन्ही 50. 700 यांची काय येणार आहे? वजनांची त्याची बेरीज येणार आहे. आता या सांगितलेलं काय आहे बघा त्यामध्ये? 2 मुले गटातून बाहेर पडून त्यांच्या जागी 3 नवीन मुले येतात. त्यामुळे सरासरी वजन 2 केजीने वाढते. आता 2 केजीने सरासरी वाढणार आहे. म्हणजे सरासरी काय होती? 28 होती. ती आता किती होणार आहे? 30 होणार आहे. आणि मुले किती होणार आहे तिथं? 25 मुले सुरुवातीला होती. त्यानंतर समान वजनाची 2 मुले बाहेर पडली आणि 3 मुले ॲड झाली. म्हणजेच मुले किती झाली आता? 26 झाली. म्हणजे 26 गुणिले 30 आपल्याला करावं लागणार आहे. यांची आता वजनांची टोटल किती येणार आहे? 780. ओके. 780. तर 780 वजा 700 म्हणजे 80 किलो वजनाचा फरक पडलेला आहे. आता यामध्ये काय बघूया आपण? त्याने काय सांगितलंय? समान वजनाची 2 मुले बाहेर पडली. ओके. म्हणजे 2x घेऊया. म्हणजे बाहेर पडलेल्या मुलाचं वय x घेतलं तर अशी 2 मुले म्हणून 2x. आणि आता हे काय झालं? बाहेर पडलेल्या मुलाचं वजन x आहे. अशी 2 मुले बाहेर पडलेत म्हणून 2x घेतलं आणि नवीन जो मुलं ॲड झालेले आहेत त्यांचं वजन 6 केजीनं बाहेर पडलेल्या मुलांपेक्षा जास्त आहे. अशी 3 मुले म्हणून 3x + 6 घेतलेलं आहे. 3x + sin 3 18 वजा 2x बरोबर 80. आता हे काय x बरोबर 80 वजा 18 किती होणार आहे? 62 किलोग्रॅम x असेल आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे? नवीन प्रत्येक मुलाचे वजन बाहेर पडलेल्या मुलापेक्षा 6 केजी असल्यास प्रत्येक नवीन मुलाचे वजन किती विचारलं. आता हे झालंय बाहेर पडलेल्या मुलाचं वजन. आता नवीन मुलाचे वजन काय असणार आहे? x + 6 म्हणजे x किती? 62 + 6 68 केजी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल 68 केजी. क्रमांक 14. PQR यांची सरासरी 12 आहे आणि PQQR PR बरोबर 0 तर P² + Q² + R² यांची सरासरी किती? आता इथे काय दिलंय? P + Q +
आर यांची सरासरी म्हणजे किती आहे? 3 आहे. त्यांची सरासरी 12 आहे. म्हणजेच काय येणार आहे? पी प्लस क्यू प्लस आर बरोबर 36 येईल. बरोबर? आता आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे. पी प्लस क्यू प्लस आरचा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. पी प्लस क्यू प्लस आर ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला येतोय. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर प्लस 2 इंटू पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर. आता आपल्याला याची व्हॅल्यू माहीत आहे. पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आरची व्हॅल्यू आहे 0. मग पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर प्लस 2 इंटू 0 होईल आणि पी प्लस क्यू प्लस आरचा स्क्वेअर काय होणार आहे? 36चा स्क्वेअर. आता 36चा वर्ग आहे 1296 आणि पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर प्लस हे काय होणार आहे? 0च होणार आहे. 2 इंटू 0 0 होईल. आता आपल्याला सरासरी काढायची आहे बरोबर. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर यांची सरासरी किती? असा प्रश्न आहे. आता यांची बेरीज झालेली आहे आपल्याला 1296. सरासरी तिघे जण आहेत त्यामुळं 3 आपण डिवाइड करतो. 4 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 432 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15. एक 250 मीटर लांबीची रेल्वे ताशी 68 किलोमीटर वेगाने जाते. त्या रेल्वेच्या विरुद्ध दिशेने एक मनुष्य ताशी 7 किलोमीटर प्रति ताशी वेगाने धावत आहे. तर ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल? आता हा ट्रॅक आहे असं समजा. इथं 250 मीटर लांबीची रेल्वे आहे. ती या डिरेक्शनने धावत आहे. तर ते किती वेगाने जात आहे? 68 किलोमीटर प्रति तास. त्या रेल्वेच्या विरुद्ध दिशेने एक मनुष्य येतो आहे बरोबर. तो किती येतो आहे? 7 किलोमीटर पर हॉवर. तर ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल? आता इथं अंतर काय घेणार आहे आपण? अंतर फक्त काय घेतोय? ज्यावेळी एखादं झाड असेल किंवा मनुष्य असेल, तर आपण अंतर बरोबर काय घेतोय? रेल्वेची लांबी घेतोय. रेल्वेची लांबी इथं किती आहे? 250 आणि एखादा बोगदा ओलांडत असेल किंवा पूल ओलांडत असेल, त्यावेळी त्या बोगद्याची किंवा एखादी दुसरी रेल्वे ओलांडत असेल, तर आपण अंतर काय घेत असतोय? त्या रेल्वेची लांबी प्लस त्या रेल्वेची लांबी किंवा त्या बोगद्याची लांबी असं घेत असतो. इथं काय येणार? मनुष्याला ओलांडत आहे त्यामुळे तो 250 मीटर अंतर घेतो इथं आपण. आता इथं काय सांगितलंय आपल्याला? रिलेटिव्ह स्पीड काढावं लागणार आहे म्हणजे सापेक्ष वेग काढावा लागणार आहे. दोघं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात आहेत त्यामुळे V1 प्लस V2 हा असेल V1 हा असेल V2 यांचे ॲडिशन किती येईल? 68 अधिक 7 75 किलोमीटर पर आवर. आपली उत्तरं आहेत सेकंडमध्ये, रेल्वेची लांबी आहे मीटरमध्ये. त्यामुळे या 75 किलोमीटर पर हॉवरचं आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. आता याचं कन्व्हर्जन आपण कसं करतोय? 75 गुणिले 518. कसं लक्षात ठेवायचं? 518 जेव्हा मोठ्याकडून छोट्याकडे येतोय त्यावेळी 518 ने मल्टिप्लाय करायचं. आता इथे आपल्याला काय काढायचं आहे? वेळ काढायचा आहे. किती वेळात त्या एकमेकांना ओलांडणार आहे ते दोघं मनुष्य आणि ती रेल्वे. अंतर आहे आपल्याकडे 250. वेग आपल्याकडे आहे आता जो नवीन काढलेला आहे 75 गुणिले 518. आता 250 गुणिले 18 हे छेदस्थानाला आहे ते वरती आपण अंशस्थानाला घेतलंय. 75 गुणिले 5. 25 त्रिक 75, 25 एके 25, 0. 3 संग 18, 5 दोन्ही 10. किती होणार आहे? 12 सेकंद आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16. दोन संख्या x व y यात तिसरी संख्या z पेक्षा 20% व 28% ने कमी आहेत, तर y ही संख्या x पेक्षा कितीने लहान आहे? आता दोन संख्या x, y आणि z या तिसरी संख्या z पेक्षा ही आहे तिसरी संख्या तिसरी संख्या आहे z हिच्यापेक्षा 20% ने आणि 28% ने कमी आहे. म्हणजे z घेऊया 100. आता y किती 28% ने कमी आहे म्हणजे 100 वजा 28 किती होणार आहे? 72 आणि x 20% ने कमी आहे तिसऱ्या संख्येपेक्षा म्हणजे 80. आता इथे काय सांगितलंय? y ही संख्या x पेक्षा कितीने लहान आहे? म्हणजे पर्सेंटेज कमी काढायचा आहे. लहान म्हणजे पर्सेंटेज कमी. आता y आणि x मध्ये आता या दोघांची काय घ्यायची? वजाबाकी घ्यायची वरती. काय येणार आहे? 8. 80 वजा 72 भागिले पर्सेंटेज कमी किंवा पर्सेंटेज लहान काढायला सांगितलंय आपण. त्यामुळे मोठा नंबर कोणता आहे? 80. 80 घेतोय गुणिले 100. या दोघांच्यापैकी मोठा नंबर 80 आहे म्हणून 80 घेतला.
याचं उत्तर आलं 800 भागिले 100 म्हणजे 8% आपलं उत्तर असेल. 8%ने ही संख्या एक्सपेक्षा लहान आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच कमेंट करायलाही विसरू नका. तसेच तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना देखील शेअर करा. भेटूया याच पेपरचा भाग 2 अंकगणिताच्या विश्लेषणमध्ये. अभ्यास करत राहा, सराव करत राहा. थँक यू.